हॅलो गाईड, वेलकम बॅक टू माय चॅनल। मित्रांनो, आज अपन बघणार आहोत पुन्हा एकदा 9th स्टैंडर्ड से। दोस्तों, आज देखने वाले अपन 9th स्टैंडर्ड का पुन्हा एकदा ये कविता का टेक्स्ट बुक का क्वेश्चन एंड आंसर। तो दोस्तों, आप लोगों का मेरे चैनल पे बहुत तहे दिल से स्वागत करता हूँ। आप अगर मेरे चैनल में फर्स्ट टाइम अगर आ गए तो चैनल को लाइक करना है, शेयर करना है और सब्सक्राइब करना नहीं भूलना है। तो चलो यहाँ पे शुरू करेंगे पुन्हा एकदा टेक्स्ट बुक का क्वेश्चन एंड आंसर। पहला क्वेश्चन, प्रश्न पहिला, कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? एक, पावसाच्या सरी कोसळाव्यात कारण उत्तर आएगा मातीत माती मिसळून भेदभाव नष्ट व्हावे। दोन, भुलावी तहान विसरावी भूक कारण इथल्या युवकाला नवनिर्माणाची चाहूल लागावी। प्रश्न दुसरा, खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा। गोष्टी परिणाम। एक, बीज चमकणे, रक्तात भिनून स्नायू पेटावेत, घोष करावा। वारा घुमणे, तहान भूक विसरून युवक भारला जावा, त्याला नवनिर्माणाची चाहूल लागावी। प्रश्न तिसरा, खालील प्रतीके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा। मॅच द पेअर। अगट बगट। एक, बीज रक्तात भिनावी, याचे उत्तर येणार ई, माणसात उत्साह निर्माण व्हावा। दोन, मातीत माती एक व्हावी, याचे उत्तर येणार मातीने भेदभाव विसरावा। तीन, नवनिर्माणाची चाहूल लागावी, याचे उत्तर येणार ऊ, नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी। चार, पुसून टाकीत भेदाभेद, याचे उत्तर येणार आ, समाजातील भेदभाव नष्ट व्हावे। उजळावी भूमी दिगंतात, याचे उत्तर येणार अ, सर्वत्र भारतभूमी चमकावी। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण चौथा प्रश्न बघूया। भावार्थाधारित मातीत माती व्हावी, एक, पुसून टाकीत भेदाभेद या काव्य पंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा। उत्तर येणार, आपण सुजलाम सुफलाम या अशा भारतभूमीत राहतो। भारतात अनेक धर्म व पंथ एकत्र राहतात। विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे। परंतु कधी कधी वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद उफाळून वर येतात व दंगली करतात। असे होऊ नये म्हणून मानवतेचा वसा भारतभूमीवर कायम राहावा। म्हणून कवयित्री म्हणतात की बेभान पावसाच्या सरी कोसळाव्यात व मातीत माती मिसळून जावी, सर्व भेदभाव नष्ट व्हावेत। प्रश्न पाचवा, अभिव्यक्ती, आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हास वाटते, ते स्वतःच्या शब्दात लिहा। उत्तर येणार, आपल्या देशात अजूनही अज्ञान, गरिबी व अंधश्रद्धा यांचा अंधार दाटला आहे। त्यामुळे जातीभेद व धर्मभेद यांची राक्षसी वृत्ती कधी कधी वावरताना दिसते आणि देशातील शांतता भंग पावते। यावर पहिला उपाय म्हणजे भारतात सर्वदूर मूल्य शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे। ज्ञानाच्या प्रकाशाने इथला स्वार्थी अंधार नष्ट होईल। तसेच भारतात सर्वत्र शांतता नांदावी म्हणून सर्व धर्म समभावाचे व्रत प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे। राष्ट्रीय एकात्मता जेव्हा बळकट होईल तेव्हा देशात धर्मभेद लयाला जातील। पुढचा स्वमत, कवितेचा तुम्हाला समजलेला भावार्थ स्पष्ट करा। उत्तर, नवीन विचाराचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास या कवितेतून अर्थ शब्दात व्यक्त झाला आहे। पुन्हा एकदा विजेची शक्ती अंगात संचारावी व निर्मितीचा घोष करावा। पावसाच्या सरी अशा कोसळाव्यात की मातीत माती मिसळून जावी, म्हणजे सर्व धर्म समभावाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या पावसात सारे जातीभेद धर्मभेद नष्ट व्हावे, अशी इच्छा कवयित्री व्यक्त करताना दिसतात। नव विचारांचा वारा घुमावा आणि त्याने तरुणाईची मने भारून जावीत। नवसमाज रचनेची आश्वासक चाहूल लागावी आणि ही मातृभूमी पुन्हा नव्या प्रकाशात उजळावी। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी 9th स्टँडर्डची पुन्हा एकदा मराठी विषयाची ही कविता, याचे टेक्स्टबुकचे प्रश्न उत्तरे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।